स्टुडंट्स, आपण पेपर 1 मधला चॅप्टर AC सर्किट हा पाहत आहोत. याच्यामध्ये आपण आतापर्यंत AC वर्सेस DC, ॲडव्हान्टेजेस ऑफ AC, त्यानंतर नेचर ऑफ AC, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डेफिनेशन बघितल्या, जसं की ॲम्प्लिट्यूड असेल, पिरियड असेल, सायकल्स असतील, फ्रिक्वेन्सी, अशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स पाहिले, त्याचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण RMS व्हॅल्यू ऑफ AC म्हणजेच काय, तर AC जे व्होल्टेज आहे ते आपण RMS व्हॅल्यू याने मोजतो, तर ते आपण त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण रिप्रेझेंटेशन ऑफ साईन व्हेव हा टॉपिक पाहत होतो. तर आजच्या लेक्चरला आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ साईन व्हेव हा टॉपिक पाहायचा आहे. याचं जे एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. तर आणि ते हेही पाहिलं की साईन व्हेव हे जे फंक्शन आहे हे AC कसं लागू होतं. त्याचं कारण असं आहे की आपण नेहमी AC वेव्ह दाखवताना नेहमी साईन व्हेव का ड्रॉ करतो, किंवा साईन व्हेवचने का आपण AC वेव्ह किंवा AC वेव्ह फॉर्म आपण ड्रॉ करतो. तर त्याचं कारण काय आहे, तर हे जे फंक्शन्स आहेत, जसं की एखादी सायकल असेल तर 0 डिग्रीला तुमचं जे काय ॲम्प्लिट्यूड असेल ते 0 असतं. त्यानंतर 90 डिग्रीसाठी मॅक्झिमम असतं प्लस, त्यानंतर 180 डिग्रीसाठी, त्यानंतर 360 डिग्रीसाठी तुमचं पुन्हा एकदा काय असतं तर 0, आणि 270साठी तुमचं जे काय ॲम्प्लिट्यूड असतं AC वेव्हचं किंवा साईन वेव्हचं, त्याचं जे ॲम्प्लिट्यूड असतं ते मायनस म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेजमध्ये असतं, निगेटिव्ह मॅक्झिमम पीक असतं. ह्या ज्या ऑब्झर्वेशन्स आहेत, ह्या जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर ह्या ऑब्झर्वेशनने आपल्याला असं समजतं की हे जे काही AC वेव्ज आहे तर हे AC वेव्ज साईन फंक्शनसारखं काम करतं, आणि म्हणून आपण नेहमी AC जी वेव्ह फॉर्म काढतो ती साईन व्हेवनेच काढतो. तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आज आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ साईन व्हेवचा पुढचा मुद्दा फेज अँगल हा पाहायचा आहे. तर आता फेज अँगल म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण एखादी व्होल्टेज किंवा करंट यांच्या वेव्हफॉर्म्स ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो, किंवा ते जे काही व्होल्टेजेस आहेत ते इन फेज आहे की आउट ऑफ फेज आहे, त्यांच्या दोघांमधला फेज अँगल किती आहे, तर हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण फेज अँगलमध्ये इन फेज आणि आउट ऑफ फेज काय असतं हे समजून घेणार आहे. तर फॉर एक्झाम्पलसाठी इथं डायग्राम दिलेलं आहे बघा. एक रेड वेव्हफॉर्म काढलेली आहे आणि एक ऑरेंज कलरची वेव्हफॉर्म काढलेली, किंवा A वेव्हफॉर्म आणि B वेव्हफॉर्म काढलेले आहे. तर अशा पद्धतीने जर डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे जर वेव्हफॉर्म असतील, याचं ॲम्प्लिट्यूड कमी अधिक असू शकतं. या ठिकाणी बघा, ॲम्प्लिट्यूड Bचं थोडं कमी आहे, Aचं थोडं कमी आहे, Bचं थोडं जास्त आहे, बरोबर. A आणि Bचं ॲम्प्लिट्यूड जे आहे ते कमी जास्त आहे. मात्र हे दोनही ज्या वेव्हफॉर्म्स आहेत त्या दोनही वेव्हफॉर्म्स एकाच पॉईंटमधून स्टार्ट होऊन एकाच पॉईंटमध्ये एंड होतात. म्हणजेच काय, तर पासिंग इन अ सेम पॉईंट्स, ते काय होत आहे तर पास होताना एकाच पॉईंटमधून पास होतात. तर अशी जर वेव्हफॉर्म असेल तर त्या वेव्हफॉर्मला म्हटलं जातं इन फेज. काय म्हटलं जातं, इन फेज. म्हणजे त्या दोनही वेव्हफॉर्म म्हणजे A वेव्हफॉर्म आणि B वेव्हफॉर्म, किंवा A सिग्नल आणि B सिग्नल हे कसे आहेत तर इन फेज आहेत. ठीक आहे. आता इन फेज म्हणजे काय, तर त्या दोघांमध्ये काय आहे तर फेज डिफरन्स किती आहे, फेज अँगल किती आहे, फेज अँगल किती आहे तर 0 डिग्री आहे. याची जर आपण व्हेक्टर डायग्राम काढायला गेलो तर याची व्हेक्टर डायग्राम अशा पद्धतीने येईल बघा. Aचं ॲम्प्लिट्यूड काय होतं, कमी होतं, राईट. आपण एकदा परत क्रॉस चेक करूयात. हो, Aचं ॲम्प्लिट्यूड कमी आहे, म्हणजे A इथे असेल तर B त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. मात्र ते दोनही एकाच डायरेक्शनने फ्लो होत आहेत. समजलं आहे. तर ह्याला म्हणायचं व्हेक्टर डायग्रॅम. ठीक आहे. तर ही व्हेक्टर जी डायग्रॅम आहे ती या पद्धतीची आहे. तुमचा A जर इथे असेल, त्याचा ॲम्प्लिट्यूड जर इथं असेल तर Bचं ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी आहे. मात्र ते एकाच पॉईंटमधून जात असल्यामुळं त्या दोघांची डायरेक्शन जी आहे ती कशी आहे, सेम डायरेक्शन आहे. ठीक आहे. अशा सेम डायरेक्शनवाल्या वेव्हफॉर्म्सला किंवा सिग्नल्सला काय म्हटलं जातं तर इन फेज वेव्हफॉर्म्स असं म्हटलं जातं. किंवा त्या दोघांमधला फेज डिफरन्स जो आहे तो काय असतो, 0 डिग्री असतो. समजलं आहे सगळ्यांना. ज्यावेळेस आपण आउट ऑफ फेज समजून घेऊयात त्यावेळेस तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे. नेक्स्ट, आउट ऑफ फेज. आता आउट ऑफ फेज पाहताना बघा तुम्हाला दोन वेव्हफॉर्म दिसत आहेत इथे.
ए आणि बी अशा दोन वेव्हफॉर्म्स दिसत आहेत, मात्र इथे कोणताही एकाच पॉईंटमधून पास नाही होत. म्हणजेच काय, याला आपण काय म्हणू शकतो, पासिंग विथ डिफरंट पॉईंट्स. ठीक आहे, याची डेफिनेशन लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचं, पासिंग विथ डिफरंट पॉईंट्स. म्हणजे एकाच पॉईंट्समधून पास होत नाही, डिफरंट पॉईंट्समधून काय होतात, हे पास होतात. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ए जी वेव्हफॉर्म दिसते आहे या ठिकाणाहून स्टार्ट झालेली आहे, किंवा त्याच्या पुढच्या बाजूला जर बघितली तर निगेटिव्ह बाजूला इकडे जर स्टार्ट झाली असेल तर इथे ती इथून स्टार्ट जर आपण असं म्हणूयात, इथे या बाजून जर स्टार्ट झाली तर बी ही यापासून 0पासून स्टार्ट होती आहे, तर ए ही 90पासून स्टार्ट होते. म्हणजे याला क्रॉस कुठं होती तर 90 डिग्रीपाशी क्रॉस होते. म्हणजेच काय, तर ए आणि बी वेगवेगळ्या पॉईंट्समधून या ठिकाणी स्टार्ट होत आहेत. आणि दुसरी जर आपण गोष्ट पाहिली तर या दोघांमधला फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर बघा ए आणि बीला इथे 90 डिग्रीपाशी या ठिकाणी 90 डिग्री तुमचा पॉईंट असेल तर 90 डिग्रीच्या जवळ त्याने क्रॉस केलेला आहे. म्हणजेच काय, तुमची जर आपण व्हेक्टर डायग्राम काढायला गेलो या दोघांमध्ये तर ती या पद्धतीची असेल. हा तुमचा बी वेव्हफॉर्म आणि ही तुमची ए वेव्हफॉर्म. ही ए ह्या बीच्या किती डिग्रीने पुढे आहे, तर 90 डिग्रीने पुढे आहे. बघा या ठिकाणी बी ही 0पासून स्टार्ट होती आहे, बरोबर, मात्र ए ही कुठून स्टार्ट होती आहे, 90 डिग्रीपासून स्टार्ट होती आहे. पूर्ण सायकल कुठून भेटते आपल्याला, तर 90 डिग्रीपासून. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, ही जी वेव्हफॉर्म आहे ती बीच्या पुढे आहे. किती डिग्रीने, तर 90 डिग्रीने पुढे आहे. म्हणजे त्या दोघांचा फेज अँगल जो असेल तो किती होईल, फेज अँगल किती होईल, 90 डिग्री, किंवा फेज डिफरन्स त्याला म्हणा तुम्ही. त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती झाला, तर 90 डिग्रीचा फेज डिफरन्स झाला. बघा ही इथे आहे आणि ही इथे आहे, म्हणजे दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर 90 डिग्रीचा. ही जर 0ला असेल तर ए कितीला असेल, 90 डिग्रीला असेल. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती झाला, किंवा फेज अँगल किती झाला, तर 90 डिग्री इतका तो फेज अँगल झाला. आपण दुसरी एखादी एक डायग्राम काढून बघूयात. बघा समजा ही तुमची ए वेव्हफॉर्म आहे आणि ही तुमची बी वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे, ए वेव्हफॉर्म आणि बी वेव्हफॉर्म. आता तुम्ही म्हणाल की एकाच पॉईंटमधून स्टार्ट झालेत आणि एकाच पॉईंटमधून एंड झालेत, मात्र त्यांची डायरेक्शन सेम आहे का, नाही. एक पॉझिटिव्हमधून फ्लो होतो आहे तर दुसरा निगेटिव्हमधून फ्लो होतो आहे, बरोबर. म्हणजे ज्यांचं डायरेक्शन, फ्लो ऑफ डायरेक्शन कसं आहे, डिफरंट डायरेक्शन आहे. म्हणजेच याला तुम्ही इन फेज म्हणू शकत नाही. म्हणजेच काय, तर एक पॉझिटिव्ह डायरेक्शनला तर एक निगेटिव्ह डायरेक्शनला. जर याची तुम्ही जर व्हेक्टर डायग्राम जर काढायला गेलात तर व्हेक्टर डायग्राम कशी, बघा ए जर ह्या डायरेक्शनला असेल, समजा हा ए असेल आणि हा बी असेल, तर ए जर या बाजूला जातो आहे, राईट साईडला जातो आहे, तर बी हा नेहमी लेफ्ट साईडला जाईल. कारण का, 180 डिग्री आउट ऑफ फेज शिफ्ट या दोघांमध्ये आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी जो काय अँगल भेटणार आहे तो किती भेटणार आहे, 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजेच काय, ए आणि बी वेव्हफॉर्ममध्ये तुम्हाला किती डिफरन्स भेटेल, फेज अँगल किती भेटेल, फेज अँगल किंवा फेज डिफरन्स किती भेटेल, 180 डिग्री आउट ऑफ फेज. समजलं आहे सगळ्यांना. फक्त 0 डिग्रीवाले जे आहेत, म्हणजे ए आणि बी जर सेम एकाच पॉईंटमधून जात असतील, एकाच डायरेक्शनने जात असतील, बरोबर, तर त्याला म्हणायचं इन फेज. आणि जर वेगवेगळ्या आउट ऑफ फेज असेल तर तिथे तुम्हाला काहीतरी अँगल बघायला मिळेल. 40 डिग्री असू शकतो, 90 डिग्री असू शकतो, 45 डिग्री, 60 डिग्री, काहीही असू शकतो. तो काय असेल, 0पेक्षा 0 नसेल, 0 सोडून काहीही असू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. तर याला काय म्हणायचं, आउट ऑफ फेज. ह्या त्याच्या व्हेक्टर्स डायग्रॅम आहेत. तर परीक्षेला तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतो, फेज अँगल हा जी कन्सेप्ट आहे ती एक्सप्लेन करा. त्यावेळेस तुम्हाला हे आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे टाईम फॅक्टर. आता टाईम फॅक्टर का महत्त्वाचा आहे, तर हा जो फॅक्टर आहे हा केव्हा महत्त्वाचा असतो किंवा केव्हा तो वापरात येतो, तर जो काय आपला टाईम फॅक्टर आहे हा इम्पॉर्टंट केव्हा आहे, व्हेन 2 साईन वेव्स हॅव अ सेम फ्रिक्वेन्सी सेम असेल, मात्र फेज डिफरन्स कसा असेल, वेगळा असेल, किंवा त्या म्हणजे आउट ऑफ फेज असेल थोडक्यात. ठीक आहे. ज्यावेळेस वेव्हफॉर्म ह्या सेम फ्रिक्वेन्सीच्या असतील मात्र डिफरंट इन फेज. ठीक आहे. डिफरंट इन फेज म्हणजे काय, बघा आपण एक त्याची डायग्राम काढून बघूयात या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल ही तुमची ए वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. याची ए वेव्हफॉर्म
आणि बी वेवफॉर्म जर बघितली आपण मगाशी बघितली तशी, फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी जो काही टाईम पिरियड असणार आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी जी असणार आहे ती ए आणि बीची जी काही फ्रिक्वेन्सी आहे, ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असू शकतं, मात्र फ्रिक्वेन्सी बघा फ्रिक्वेन्सी सेम असणार. त्याचं का आपण जर फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करतो तर 1/t ने. ग्रीन पेन दुसरा पेन यूज करतो, ठीक आहे. बघा हा जो काही टाईम पिरियड आहे ह्या सायकलचा ए सायकलचा टाईम पिरियड हा जो आहे टी, तो जितका असेल तितकाच ह्या सायकलचा सुद्धा टाईम पिरियड असणार आहे. म्हणजे ही जे सायकल आहे बरोबर, ह्या सायकलचा बी सायकलचा सुद्धा टाईम पिरियड तेवढाच असणार आहे, डिस्टन्स तेवढाच असणार आहे. म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, ए आणि बी वेवफॉर्मची फ्रिक्वेन्सी 1/t असतो याचा फॉर्म्युला. म्हणजेच काय जर टाईम पिरियड सेम असेल याचाच अर्थ काय असेल, सेम तुमची फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम असेल. आणि फ्रिक्वेन्सी जर सेम असेल मात्र बघा मात्र कसे आहेत हे दोघं आउट ऑफ फेज दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे. इथे दोनही वेगवेगळ्या पॉईंट्समधून स्टार्ट होत आहेत म्हणजे आउट ऑफ फेज आहेत. मग अशा ठिकाणी तुम्ही काय यूज करू शकता तर टाईम फॅक्टर यूज करू शकता. समजलं आहे टाईम फॅक्टर कसं यूज करायचं आहे. तर टाईम फॅक्टर का महत्त्वाचा आहे तर दोन वेवफॉर्म किंवा अधिक जास्त वेवफॉर्म असतील त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असेल, काय सांगितलं फ्रिक्वेन्सी सेम असेल मात्र त्या दोघांमधला फेज अँगल हा कसा असेल वेगळा असेल किंवा आउट ऑफ फेज असतील, अशा ठिकाणी आपल्याला टाईम फॅक्टर यूज करता येतो. मग त्या टाईम फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा, T=5 डिवायडेड बाय 360 × 1/f. आता 360 का घेतलं आहे तर कारण एकही कोणतीही सायकल जर आपण घेतली तर ती कशी असते 360 डिग्रीची असते. एक सायकल आपल्याला 360 डिग्रीची असते. याच्यातला फाय जो असतो तर फाय म्हणजे काय असतो तर फेज डिफरन्स असतो, त्या दोन वेवफॉर्ममधला फेज डिफरन्स असतो. आणि एफ म्हणजे हा जो एफ आहे हा एफ म्हणजे काय असते तर फ्रिक्वेन्सी असते आणि टी म्हणजे आपला टाईम फॅक्टर आहे, ठीक आहे. तर मग आपण आता एखादं एक्झाम्पल घेऊयात आणि याचा प्रॉब्लेम सॉल्व करून पाहूयात. फॉर एक्झाम्पल समजा एखादी वेवफॉर्म असेल किंवा एखादा सिग्नल असेल आणि त्याच्यामध्ये दोन वेवफॉर्म असतील किंवा अधिक वेवफॉर्म असतील आणि त्या दोन वेवफॉर्ममधला किंवा सिग्नल्समधला जो फेज डिफरन्स आहे फाय तो जर असेल 60 डिग्री, ठीक आहे. मात्र फ्रिक्वेन्सी कशी असेल सेम असेल. फ्रिक्वेन्सी त्या दोन्ही वेवफॉर्मची किती आहे समजा आपण असं गृहीत धरूयात किती आहे 100 हर्ट्स इतकी त्याची आहे फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. तर आता आपण कॅल्क्युलेट करूयात. 100 हर्ट्स ही तुमची झाली फ्रिक्वेन्सी, ही दोघांची सेम आहे मात्र त्या दोघांमध्ये जो काही फेज डिफरन्स असेल तो कसा आहे डिफरंट आहे. म्हणजे किती आहे तर 360 आहे. दोघांचा डिफरन्स सेम नाही म्हणजे 0 डिग्री नाही आहे. म्हणजेच काय त्या दोघांमध्ये आउट ऑफ फेज आहे. तर टाईम पिरियड T फॉर्म्युला काय असतो 5/360 × 1/f, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्यात T तर टाईम फॅक्टर आपल्याला मिळून जाईल. फायची व्हॅल्यू किती दिलेली आहे 60 डिग्री डिवायडेड बाय 360 × 1/f. एफची व्हॅल्यू आहे 100 हर्ट्स. याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला शेवटचं जे ॲन्सर मिळणार आहे ते काय भेटणार आहे 1/600 सेकंड्स. हे तुम्हाला काय भेटला तुमचा टाईम पिरियड किंवा टाईम फॅक्टर. समजलं सगळ्यांना. तर अशा पद्धतीने टाईम फॅक्टरवर एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. समजलं आहे सगळ्यांना या ठिकाणी टाईम फॅक्टर, ठीक आहे. तर आज आपण रिप्रेझेंटेशन ऑफ साईन वेव्हमध्ये इन फेज आउट ऑफ फेज, त्यानंतर इन फेज कशाला म्हणायचं आउट ऑफ फेज कसं म्हणायचं, त्यांच्या व्हेक्टर्स डायग्रॅम कशा असतात पुन्हा एकदा चेक करा. व्हेक्टर डायग्रॅम जे असतात ते कशा असतात, जर इन फेज असेल तर 0 डिग्री फेज शिफ्टच असते, 0 डिग्री फेज शिफ्टच असते आणि त्या एकाच डायरेक्शनने असतात हे लक्षात ठेवा. समजा जर या बाजूला जर गेल्या दोन्ही वेवफॉर्म तर त्या एकाच बाजूला जातील कारण त्या दोघांमधली डायरेक्शन जी असेल ती एकच असेल मात्र त्यांचा ॲम्प्लिट्यूड कमी अधिक असू शकतं. या ठिकाणी एचं ॲम्प्लिट्यूड कमी आहे, बीचं ॲम्प्लिट्यूड जास्त आहे. वरची वेवफॉर्म आपण पाहिलेली आहे. याला अशा डायग्रॅमला काय म्हणायचं इन फेज असं म्हणायचं की ज्या वेवफॉर्म्स एकाच किंवा पासिंग इन अ सेम पॉईंट्स, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहिलं होतं आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज वेगवेगळ्या फेज डिफरन्स असू शकतो त्यांचा, फक्त 0 डिग्री फेज शिफ्ट नसेल. 0 डिग्री सोडून काही असू शकतो, 90 डिग्री असू शकतो, 60 डिग्री असू शकतो, 180 डिग्री असू शकतो. इथे आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे 90 डिग्री आहे त्यांचा वेक्टर डायग्राम जर बघितले तुम्ही तर ए हा बीपेक्षा 90 डिग्रीने पुढे आहे ए वेवफॉर्म
म्हणजेच काय तर त्या दोघांमध्ये 90 डिग्री फेज शिफ्ट आहे. ठीक आहे. पासिंग विथ डिफरंट पॉईंट्स याला काय म्हणायचं तर आउट ऑफ फेज असं म्हणायचं. नंतर आपण पाहिला की टाईम फॅक्टर. तर टाईम फॅक्टर केव्हा महत्त्वाचा असतो किंवा केव्हा आपण तो यूज करतो ज्यावेळेस दोन फ्रिक्वेन्सी किंवा अधिक सिग्नल असतील आणि त्यांची जर फ्रिक्वेन्सी सेम असेल, फ्रिक्वेन्सी कशी असेल सेम असेल, मात्र ज्यांच्यामधला जो काही फेज डिफरन्स असेल तो 0 डिग्री नसेल, म्हणजे आउट ऑफ फेज जर ते सिग्नल्स असतील तर तुम्ही काय यूज करू शकता टाईम फॅक्टर हा फॉर्म्युला यूज करू शकता. तो असतो T=5/360 × 1/f. त्याचं एक्झाम्पल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. समजलं आहे सगळ्यांना? तर या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण नॉन सायनोसायडल वेव्हफॉर्म पाहूयात. ठीक आहे.